म्हाडा लॉटरीमध्ये जी 5262 घरांची लॉटरी निघालेली आहे, या लॉटरीमध्ये अतिरिक्त चार्जेस असतात, जी आपल्याला म्हाडाच्या साइटवरती जी त्यांचं जो नोटिफिकेशन आलं, त्यांची जी पी-डी-एफ आली, त्या पी-डी-एफमध्ये वेगवेगळ्या लोकेशनची वेगवेगळी किंमत सांगण्यात आलेली आहे. काही ठिकाणी 14,00,000, 16,00,000, 18,00,000, 22,00,000, 30,00,000, 32,00,000 अशी घरांची किंमत सांगितलेली आहे. त्या लोकेशन पैकी कल्याणमध्ये 9,00,000मध्ये सुद्धा घर सांगण्यात आलेलं आहे. सानपाडा सानपाडा आहेत. सानपाड्याच्या लोकेशनला 14,00,000 आणि 18,00,000मध्ये सुद्धा घर सांगलेलं आहे. नेरूळमध्ये 18 ते 20 लाखाच्या दरम्यानमध्ये घरं सांगण्यात आलेली आहे. या लोकेशनमध्ये जर तुम्हाला घर लागलं, तर खूप साऱ्या लोकांचे कमेंट आलेले, की सर याच्यामध्ये जर घराची किंमत जर 14 लाख रुपये आहेत, तर 14 लाखाच्या पेक्षा जास्त हे जे प्रायव्हेट बिल्डरची जी घरं आहेत, जे 20% सर्वसमावेशक घरं जी म्हाडाला मिळाली असतात प्रायव्हेट बिल्डर करून, त्या घरामध्ये हे विकासक जास्त पैसे घेत असतात. अशा खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत. पण आता हे तुम्हाला तुम्हाला आता हे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागणार नाही. कारण की मी मागे पण सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता बघा साइटला. याच्यामध्ये सांगण्यात आले, की एक सिडको लॉटरी विजेते होते. त्यांनी विकासक जे त्यांनी म्हाडाकडे तक्रार केली, की आम्हाला जे घर लागलेलं आहे, त्या घरापेक्षा जास्त विकासक आमच्याकडून पैसे घेतात. तर त्यांनी त्यांनी एक नोटिफिकेशन सुद्धा काढलेलं आहे, की आता तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार नाही. ज्या लोकेशनमध्ये ज्या घराची किंमत आहे, त्याच लोकेशनमध्ये तुम्हाला घराचं ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन करावं लागेल, अशी ही बातमी आलेली आहे. आता तुम्हाला जी बातमी काय आहे ती मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असेच म्हणजे तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे लेटेस्ट नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा साइडला म्हाडा लॉटरीतील घरांचे अतिरिक्त शुल्क रद्द होणार. सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 म्हणजे आजच आलेली ही बातमी आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? म्हाडा लॉटरीतील घरांच्या मूळ किमतीच्या व्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम आकारणी बंद ठरणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना म्हाडा सुरक्षा व मुख्य दक्षता कार्यालयातून असे सांगण्यात आले, की शासनाने 20% सर्वसमावेशक किमतीत घरे मिळावीत धोरण निश्चित केले आहे. या योजनेअंतर्गत घरे बांधणारे काही विकासक म्हाडाने देकार पत्रात नमूद लॉटरी विजेत्याकडून आकारून आर्थिक अडवणूक करत असल्याच्या तक्रारी मुख्य दक्षता विभागाकडे येऊ लागल्या आहेत. म्हणजे ज्यांना लॉटरीमध्ये घरं लागलेली आहेत, समजा जर आय थिंक जर आपल्याला जर सानपाड्याला 14 लाखामध्ये जर घर मिळालं, तर याच्यामध्ये जे वेगळे शुल्क असतात, जसे की इन्फ्रास्ट्रक्चर शुल्क, पार्किंग शुल्क, डेव्हलपमेंट शुल्क, लीगल अमेनिटी शुल्क असे वेगवेगळे शुल्क आकारण्यात येतात. पण आता ते बंद होणार आहेत. म्हणजे तुम्हाला ज्या याच्यामध्ये जे अतिरिक्त चार्जेस असतात, ते आता पूर्ण रद्द केले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला ज्या घराची किंमत जे सांगितलेली आहे नोटिफिकेशनमध्ये, तेच तुम्हाला आता पेमेंट करावं लागेल. या पार्श्वभूमीवर म्हाडाने देकारपत्रात नमूद विक्री किमतीवरच करारनामा तयार करावा. जे तुम्हाला आता लेटर येणार आहेत, ऑफर लेटर घर लागल्यानंतर, म्हाडाचं घर लागल्यानंतर ऑफर लेटर असतं. त्याला देकारपत्र म्हणतात. त्या देकारपत्र जेव्हा तुम्हाला येणार आहेत, त्याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. जेव्हा लॉटरीमध्ये जेव्हा घर लागतील, जेव्हा ते देकारपत्र येणार, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. त्याच्यामध्ये कसं असते बघा, तुम्हाला घराची किंमत असते, विकासकाची किंमत असते. याच्यामध्ये तुम्हाला शुल्क आकारण्यात असतात. समजा 14 लाख रुपये आणि विकासकाकडून शुल्क आकारल्याची ती किंमत, अशी टोटल एक अमाउंट येत असते. जे म्हाडा लॉटरी विजेते असतील त्यांच्याकडे आलेले आहेत. तर तुम्हाला त्या लेटरमध्येच आता जे विकासकाकडून जे एक्स्ट्रा शुल्क असतात ते आता बंद होणार आहेत. म्हणजे तुम्हाला जी घराची रक्कम आहे, जी लोकेशन वाईज तीच रक्कम तुम्हाला आता पे करावी लागेल. सरकारी शुल्क वगळता जे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन असतात ते तर तुम्हाला पेमेंट करावंच लागते, कारण की ते गव्हर्नमेंटची फीस आहे. विकासकांनी लॉटरी विजेत्यांकडून पार्किंग शुल्क, इन्फ्रास्ट्रक्चर शुल्क, डेव्हलपमेंट व अम्युनिटी लीगल शुल्क यांच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आशयाचे परिपत्रक म्हाडा विभागाने काढलेले आहे. आता सुद्धा यांनी लेटर हेड सुद्धा त्यांनी म्हाडाच्या याच्यामध्ये काढलेले आहेत. जे म्हाडाचं जे दक्षता विभाग आहे, त्यांनी हे लेटर काढलेले आहेत. यामुळे काही विकासकांच्या मनमानी वसुलीचा चाप लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे आता हे लेटर काढलेलं आहे. आता आपल्याला जर असं काही झालं, तर आपण सांगू शकतो, की आपल्याला अतिरिक्त शुल्क लागणार नाही. म्हाडाच्या साइटवरती तसं लेटर आलेलं आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण वेळ. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल, तर तुम्ही कमेंट करा. आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटूच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.